नमस्कार मंडळी, बघू शकता आपण इथे आणलं आहे 1 किलो मटण. तर आज आपण बनवणार आहे मटण. तर इथे टाकले होते आपण 2 कांदे. तर हा कांदा असा मस्त असा लाल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या कांद्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. तर टोमॅटो पण आपण असा मस्त लाल होऊन देऊया. आता जरा नरम होऊ द्या. तर टोमॅटो थोडेसे लाल झाले की त्याच्यात आपण 4 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकूया. ही आपण मस्त अशी हलवून घेऊया. आता अद्रक लसूणची पेस्ट चांगली आपण ह्या तेलामध्ये चांगली तळून घ्यायची. तसंच इथं आपल्या एका साईडला होतो आहे जिरा राईस भात. अद्रक लसूणची पेस्ट पण आपली छान अशी लाल झाली आहे. पेस्ट अशी चांगली झाली का आपण त्याच्यात इथे हळद अशी टाकून घ्यायची. मस्त हळदीने छान असा कलर येतो. तर मी इथे घातलं आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे मस्त सगळं असं हलवून घ्यायचं. आता आपण जे धुवून ठेवलेलं मटण आहे तर ते मटण सगळं आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. तर असं आपण कुकरमध्ये सगळं मटण असं टाकून घेतलं आहे. ते आपण सगळं असं एकजीव करून घेऊया. तर ह्याला चांगलं असं पाणी सुटेपर्यंत आपण इथे झाकण ठेवूया ह्याच्यावरती असं ताट. आता त्या ताटावर इथे आपण घालायचं आहे पाणी. हे पाणी असं गरम होऊन द्यायचं. तुम्ही बघू शकता आता साधं आहे. तुम्ही बघू शकता हे पाणी असं गरम झालं आहे. आपल्या मटणाला पण बरंच असं पाणी सुटलं आहे. तर इकडे आपली मटणाची शिट्टी झाली. तर इथे मी घेतले हे 5 ते 6 कांदे स्वच्छ धुवून घेतले अर्धवट सालीसहित. इथे आहे अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीर. आणि या वाटीमध्ये आहे आपली बाजरी आणि तांदूळ. तर हे सगळे मसाले आपण आता सगळे भाजून घेऊया. तर हे आहे आमचं नाशिककडचं काळं कालवण बोलतं त्याला, मटणाचं कालवण आहे. तर तव्यात आपण सगळ्यात पहिलं तेल टाकूया. कांदा टाकला आहे. आता हा कांदा भाजूपर्यंत आता याच्यात आपण तेल टाकायचं आहे. तर थोडंसं तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्तच आहे या मटणाच्या कालवणामध्ये. तर कोण मटणचा रस्सा बोलतं तर कोण कालवण बोलतं. तर आम्ही कालवण बोलतो. तर कांदा लाल झाला की थोडासा त्यात लसूण अद्रक पण टाकून घ्यायचं. म्हणजे कांद्यासोबत लसूण आणि अद्रक दोन्ही पण छान भाजले जातात. तर आता असे लसूण आणि अद्रक भाजले आहे. तर कांदा मस्त कांदा लसूण अद्रक हे छानपैकी असं लाल झालं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं. तर आपण खोबरं पण चांगलं असायचं याच्यातच भाजून घ्यायचं सगळा मसाला एकत्र. तर आपण खोबरं पण छान असं लालसर होईपर्यंत खोबरं पण भाजून घेऊ. त्यामध्ये परत तो कांदा अद्रक जे आहे ते पण
ते पण छान परत भाजलं जाईल. त्याच्यानंतर आपण ते तांदूळ आणि बाजरी ठेवली ती वाटी, तर ती पण आपण ह्याच्यात टाकायची. ती पण छान असं हे सगळं मसाला मस्त चांगलं असं भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट मस्त भाजलेली. त्यात मी टाकली आहे ही कोथिंबीर. तर कोथिंबीरची दांडी आहे ती पण मी काढली नाही, तर ती पण टाकायची. तर कालवणाला चव पण छान येते. आता हा सगळा मसाला भाजून झाला आहे, तर मी आता हा टाकणार मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मस्त असं बारीक करून घ्यायचा आहे. जाड नाही ठेवायचं आहे, तर चांगलं आपल्याला याची पेस्ट अशी चांगली बारीक करून घ्यायची आहे. तांदूळ बाजरी आहे, तर खोबरं आहे, तर ह्याच्यासाठी वेळ लागतो. तर चांगलं बारीक झालं की आपण घेतलं आहे टोप, त्यात टाकलं आहे तेल. तर तेलात आता टाकायचं आहे आपण पहिला लाल मसाला. तर मी इथे घरचा आपला लाल मसाला 2 चम्मच टाकला आहे. त्याच्यानंतर टाकला आहे धना पावडर 1 चम्मच आणि थोडासा गरम मसाला. तर मी अख्खा गरम मसाला वापरला नाही आहे, म्हणून मी थोडासा गरम मसाला. आणि आता त्याच्यावरती टाकलेलं आपण जे वाटण केलं होतं, जे मिक्सरच्या भांड्यात होतं, ते आपण टाकलं आहे. त्याच्यानंतर मी हा रेडीमेड एव्हरेस्ट मटन मसाला हा पण त्याच्यात टाकला आहे. तर हे सगळं मस्त असं हलवून घ्यायचं. तेलवरती येऊपर्यंत मसाला चांगला तळून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्याच्यात आपण टाकलं आहे मीठ, कारण आपण मटणामध्ये पण मीठ टाकलं होतं, म्हणून मी कालवणात थोडंसं कमीच घातलं आहे. तर इथं बघू शकता आपलं मटण पण मस्त असं छान सॉफ्ट पण शिजलं होतं आणि एकदम मस्त असं मटण शिजून तयार आहे. तर मटण शिजून झालेलं आहे. तर मी आधी ह्याच्यामध्ये जो आपला मसाला पण तुम्ही बघू शकता, इकडं मसाल्याला पण छान साईडने सगळीकडून असं तेल सुटलं, तर मसाला पण तयार आहे आपला. तर ह्याच्यात मी आपलं जे पाणी आहे पहिलं मटणाचं पीस मी नंतर टाकेल, कारण पीस शिजलेत पण आहे, पण पहिलं पाणी घालून घेतलं आहे. तर हे पाणी सगळंचे जे आपण सूप बोलतो मटणचं, तर ते सगळं सूप उरलेलं होतं, ते सगळं आपण यात टाकलं आहे त्या मसाल्यामध्ये जे वाटलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता कालवणाचा कलर खूप असा मस्त आणि छान आलेला आहे. तर ह्याच्यात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं, तर ते पण पाणी कालवणात टाकलं आहे. तर असं आपलं आता आपण मटण टाकून हे चांगलं कालवून शिजवून द्यायचं आहे. चांगली उकळी आली की कमी गॅसवर टोप ठेवायचा. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी मस्त तरी आली आहे आणि कालवण आपलं मटणाचं कालवण तयार झालं आहे. नक्की धन्यवाद. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करून मला सांगा की मटणाचं कालवण कसं बनलं आहे. धन्यवाद सगळ्यांना.